नमस्कार मंडळी, आज आपण वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट या तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि येथे शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड केली असून नेमकं पाटील बायोटेकचे प्रोडक्ट वापरून या स्ट्रॉबेरीमध्ये नेमका काय फरक जाणून आला ते शेतकऱ्यांना आपण इथून लाईव्ह मध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर नमस्कार दादा। नमस्कार। सर्वात प्रथम शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगून द्या आणि तुमचा तालुका जिल्हा। माझं नाव विश्वेश्वर महादेवराव फुकट, राहणार नांदगाव बोरगाव, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा। तर तुम्ही स्ट्रॉबेरी जे ही लागवड केलेली आहे तर हे किती वर्षापासून करताय? आता यावर्षी माझं दुसरं वर्ष आहे। दुसरं वर्ष आहे। तर तुम्हाला या शेतामध्ये जे आपण पाटील बायोटेकचे केसर आणि साईज गेन वापरला होतं तर नेमका याचा रिझल्ट कसा काय आला आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं आहे। मागच्या वर्षी मी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती पण हे साईज आली नाही। यावर्षी मी साईज गेन आणि पाटील बायोटेकचं केसर हे दोन प्रॉडक्टचे मी यावर्षी 2-3 फवारण्या घेतल्या। आज माझे स्ट्रॉबेरी जवळपास 60 ग्राम पर्यंत याचं वजन आलेलं आहे आणि उत्तम असं प्रॉडक्ट आहे साईज गेन आणि केसर। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची साईज वाढवण्यासाठी केसर आणि साईज गेन या दोनही पाटील बायोटेकच्या प्रोडक्टचा उपयोग केलेला आहे। खूप जबरदस्त असा चांगला रिझल्ट आलेला आहे। तर मागच्या वर्षी तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड केलेली होती तर मागच्या वर्षी आणि या वर्षी तुम्हाला जो फरक दिसलेला आहे तर तो आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। मागील वर्षी मी जवळपास 30 ग्रामच्या वर याची साईज गेली होती माझ्याकडं। यावर्षी पाटील बायोटेकचं साईज गेन वापरलं जवळपास 60 ग्राम पर्यंत एका फळाचं वजन आलेलं आहे। त्यामुळे माझ्या थोड्याफार उत्पन्नामध्ये बरेचसे फरक यावर्षी येणार हे नक्कीच आहे। तर तुम्ही याची जी विक्री करता तर हे तुम्ही इथे करता की बाहेर माल पाठवता? मार्केट हिंगणघाट मार्केटला। हिंगणघाट मार्केटलाच करता। तर बघू शकता शेतकऱ्याने एक आगळा वेगळा प्रयोग करून स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि महत्त्वाचं म्हणजे इथून जे उत्पादन निघत आहेत तर हे त्यांच्या प्रॉपर मार्केटमध्येच ते विकल्या जात आहेत। तर याची 60 ग्रॅमची ही साईज झाली आहे। पाहू शकता आपण काटा सुद्धा इथे आणलेला आहे आणि आम्ही मोजलं सुद्धा आहे तर 60 ग्रॅम पर्यंत ही गेलेलं आहे। 52 ते 60 ग्रॅम पर्यंत एका स्ट्रॉबेरीचं हे वजन आहे। तर दादा तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हा जो तुम्ही प्रयोग केलेला आहे नेमका वेगळा? टमाटर मध्ये मी याचा वापर केला, 1-2 स्प्रे घेतले टमाटरचे तर एवढी साईज झाली टमाटरची की आमची मार्केटमध्ये चालून नाही राहिली। म्हणजे हॉटेलवाल्याला द्यायला लागत आहे एवढी मोठी साईज या साईज गेन टमाटरची झाली। तर मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी ह्या साईज गेन आणि केसर या प्रॉडक्टचा वापर करावा व चांगले उत्पादनामध्ये वाढ करावी। तर तुम्ही सुद्धा एक नवीन प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड करू शकता। आमच्याकडे खूप जास्त तापमान असतं तरी पण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचा प्रयोग हा सक्सेस करून दाखवला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात पाटील बायोटेकचे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना जो रिझल्ट आला तो जबरदस्त होता। तर तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओमधून आपण प्रयत्न केलेला आहे। तर हे पाटील बायोटेकचं साईज गेन आणि 10 पैसे आहे ते केसर्च, तर हा दोन्ही प्रोडक्टचा शेतकरी येथे उपयोग करत आहेत। तर तुम्ही सुद्धा करून शेतीमधून चांगलं उत्पादन हा कमवू शकता हेच या व्हिडिओमधून सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य होतं। ह्याच्या समोरचं नियोजन जे आहे तर हा प्लॉट किती दिवस चालणार आहे आपला? जवळपास एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत चालेल। तर 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत चालते। अच्छा, नंतर मग ऊन तापल्यामुळे हा वाया जाणार। तुम्हाला रिझल्ट चांगला आला? चांगली। तर शेतकऱ्यांना रिझल्ट चांगला आलाय, तुम्ही सुद्धा नक्की वापरू शकता। तसेच तुम्हाला जर इतर काही समस्या असेल शेतीमध्ये तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। तसेच काही प्रश्न असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे। धन्यवाद।